Student, today we discuss about theorem of parallel axis and theorem of perpendicular axis. तर आपण सुरुवात करूया पहिल्या थेरमने, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक बॉडी घेतोय आपण कोणत्याही शेपची असेल, तर तिच्या सेंटरमधून जर ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला. आता ह्याच्या आधी आपण बऱ्याच वेळा सांगितलं आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, ज्याच्या भोवती बॉडी रोटेट होत असते त्याला आपण म्हणतो ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर समजा सेंटरमधून जर आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला आणि त्याच्या भोवती जर बॉडी फिरवली, तर तिथं असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय सीने दाखवतोय. तर आय सी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ बॉडी. तर जो बॉडीचा सेंटर आहे तिथून जर ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला आणि त्याच्या भोवती जर बॉडी रोटेट केली, तर असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सीने दाखवतोय. आणि ओ हा कुठलाही एक पॉईंट घेतला बॉडीच्या ठिकाणी आणि तिथून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला आणि बॉडी फिरवली, तर तिथं असणारा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आपण आय झिरोने दाखवतोय. तर आय झिरो म्हणजे काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉईंट ऑफ बॉडी. एनी पॉईंट म्हणजे आपण कुठेही घेऊ शकतो, फक्त एकच की दोन्ही ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आले पाहिजेत. सेंटरचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि जो दुसरीकडं आपण घेतोय तो ॲक्सिस ऑफ रोटेशन एकमेकाला पॅरलल आले पाहिजेत, कारण थेरमचं नावच आहे पॅरलल ॲक्सिस. आपण एका वेळेस एकच कुठला तरी ॲक्सिस ऑफ रोटेशन गृहीत धरतो. दोन्ही भोवती आपण बॉडी फिरू शकत नाही, कुठल्या तरी एकाच ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरवावी लागते. आणि जवळजवळ 90% आपण असं गृहीत धरतो की सेंटरमधून पास झाल्याच्या नंतर जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आपल्याला माहीत आहे, त्याचे फॉर्म्युले फिक्स आहेत असे आपण गृहीत धरतो. आणि सेंटरचं माहीत आहे आणि दुसरीकडे कुठंतरी फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, तो म्हणजे ओ पॉईंट. म्हणजे सेंटरचं आपल्याला माहीत आहे आणि एनी पॉईंटचा काढायचं आहे, तर ते कसं काढायचं ते ह्या थेरममध्ये आपण सांगणार आहोत. तर दोन पॅरलल ॲक्सिस जे आहेत त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते एचने दाखवलं आहे. तर फिगरमध्ये एच हा काय दाखवतोय, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. टोटल बॉडीचं मास किती आहे, कॅपिटल एम. म्हणजे कन्सिडरचे तिथं लिहिलं आहे पहा, कॅपिटल एम म्हणजे काय आहे, टोटल मास ऑफ बॉडी. डी एम म्हणजे काय आहे, मास ऑफ स्मॉल एलिमेंट ऑफ बॉडी. म्हणजे टोटल बॉडीपैकी एक छोटासा तुकडा विचारात घेतला, त्याचं मास डी एम एवढं आहे. म्हणजे समजा 1 किलोची बॉडी आहे, त्यातलं समजा 10 ग्रॅम घेतलं आपण, म्हणजे टोटल बॉडीपैकी एक छोटासा पार्ट घेतला किंवा 1च ग्रॅम धरा, तर तो 1 ग्रॅमचं जे मास आहे त्याला आपण स्मॉल एलिमेंट म्हणतोय. म्हणजे टोटल बॉडीपैकी एक छोटासा तुकडा म्हणजे आपलं स्मॉल एलिमेंट तयार होईल. ठीक आहे. तर फिगरमध्ये आपण दाखवल्याप्रमाणे काय काय दाखवले, कन्सिडर म्हणले काय, आय सी म्हणजे काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ बॉडी. आय झिरो मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉईंट ऑफ बॉडी. कॅपिटल एम इज मास ऑफ टोटल बॉडी. डी एम इज मास ऑफ स्मॉल एलिमेंट ऑफ बॉडी आणि एच इज डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. तर आपण स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ॲन एनी ॲक्सिस इज इक्वल टू, म्हणजेच आय झिरो इज इक्वल टू सम ऑफ, कशाचा सम आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर अँड प्रोडक्ट, कशाचं प्रोडक्ट आहे, मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. म्हणजेच ह्या स्टेटमेंटचं जर मॅथमॅटिकल फॉर्म लिहायचा झाला तर काय लिहिता येईल, आय झिरो इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आता हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर पुढं पाहू, प्रूफमध्ये काय सांगायचं आहे आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट, आधी आपण एका तुकड्याचा विचार करतोय आणि इक्वल नंबर ऑफ
पार्ट घेतलेत. तर एक जो तुकडा आहे त्याच्यासाठी आधी पाहूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्मॉल एलिमेंट अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. ठीक आहे, तर आपण ह्याच्या आधी मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन सांगितली. एका पार्टिकलचा विचार जर केला, स्मॉल एलिमेंट म्हणजेच एक पार्टिकल, तर एका पार्टिकलचा जर विचार केला आणि त्याच्यापुरता जर मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला तर काय, प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर जो काय स्मॉल एलिमेंट आहे तो स्मॉल एलिमेंट कुठं दाखवतोय आपण, डी या ठिकाणी दाखवतोय. ठीक आहे, म्हणजे लिहायचं राहिलं आहे माझ्याकडून, डी या ठिकाणी स्मॉल एलिमेंट आहे ज्याचं मास डी एम एवढं आहे. ठीक आहे, तर ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झाला आहे, ओ या ठिकाणाहून पास झाला आहे. तर ओ पासूनचं स्मॉल एलिमेंटचं डिस्टन्स किती आहे, सेंटरपासूनचं पाहायचं आहे आपल्याला. तर सेंटरपासूनचं स्मॉल एलिमेंटचं डिस्टन्स किती आहे, सी डी स्क्वेअर किंवा डी सी स्क्वेअर कसंही म्हणा. तर डिस्टन्स किती आहे, सी डी म्हणजेच डी सी. तर ते डिस्टन्स झालं स्मॉल एलिमेंटचं सेंटरपासूनचं. ठीक आहे, म्हणून काय लिहिलं आहे आपण, प्रोडक्ट ऑफ मास. तर मास किती आहे, टी एम स्मॉल एलिमेंट्स, आणि त्या इलेमेंटचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं सेंटरपासूनचं डिस्टन्स किती आहे, सी डी किंवा डी सी. तर त्याचा स्क्वेअर केला, प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास केलेलं आहे आपण, सेंटरमधून. म्हणूनच काय लिहिलं आहे आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्मॉल एलिमेंट अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ बॉडी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास डी एम अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन सी डी स्क्वेअर. तर हे फक्त स्मॉल एलिमेंटसाठी झालं अबाउट सेंटर ऑफ बॉडी. आता पूर्ण बॉडीचा जर विचार केला, अशा सगळ्या पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं ॲडिशन केली म्हणजेच इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला टोटल बॉडीसाठी मिळतं. म्हणून पुढं काय म्हणलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ बॉडी इज इक्वल टू आय सी. म्हणजे आय सीने ते रिप्रेझेंट करतोय टोटल बॉडीसाठी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज इक्वल टू, फक्त वरचं जे इक्वेशन आहे त्याला इंटिग्रेशन घ्यायचं, इंटिग्रेशन ऑफ डी एम इंटू डी सी स्क्वेअर. मी मग असे सी डी म्हणलं किंवा डी सी म्हणलं, टेक्स्टबुकमध्ये डी सी म्हणलं आहे म्हणून खाली आपण डी सी स्क्वेअर लिहिलं आहे. ठीक आहे, तर हे कशासाठी झालं, सेंटरसाठी झालं. आता हेच आपल्याला कुणासाठी लिहायचं आहे, अबाउट एनी ओ ॲक्सिससाठी पाहायचं आहे. ठीक आहे, तर पुढं काय म्हणलं आहे पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए स्मॉल एलिमेंट अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी ओ पॉईंट ऑफ बॉडी. तर इलिमेंटसाठी लिहितो आहे म्हणजे काय घ्यावं लागेल, प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर डी या ठिकाणी जो काय स्मॉल एलिमेंट आहे त्याचं ओपासूनचं डिस्टन्स किती आहे, ओ डी किंवा डी ओ. ठीक आहे, आता प्रोडक्ट ऑफ मास म्हणजे डी एम स्मॉल एलिमेंटचं आणि डिस्टन्स किती आहे, ओ डी, त्याचा स्क्वेअर केला. तर हे एका इलेमेंटसाठी झालं. अशा सगळ्या इलेमेंटचं जर कॅल्क्युलेशन केलं तर टोटल बॉडीसाठी मिळेल. म्हणजेच काय लिहिता येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी ओ पॉईंट इज इक्वल टू आय झिरो इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एम इंटू ओ डीचा स्क्वेअर. फक्त वरचं जे इक्वेशन आहे त्याचं इंटिग्रेशन घेतलं. आता हेच आपल्याला डायग्रॅमनुसार पाहायचं आहे. आय झिरो इज इक्वल टू वरचंच इक्वेशन परत खाली लिहिलं आहे, इंटिग्रेशन ऑफ ओ डी स्क्वेअर इंटू डी एम. आता डी एम शेवटपर्यंत आपण कॉन्स्टंट ठेवतो आहे. ओ डी स्क्वेअर, आता फिगर परत एकदा पहा, ओ डीचं स्क्वेअर म्हणजे थोडक्यात कर्णचं स्क्वेअर आहे. इथं आपण काटकोन त्रिकोण तयार केलेला आहे. तर काटकोन त्रिकोणची ओ डी ही काय आहे, कर्ण बाजू आहे, हायपोटेनियस. तर कर्णचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंचा वर्ग म्हणजेच डी ओ स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला, डी एन स्क्वेअर. ठीक आहे, डी एन स्क्वेअर
प्लस NO स्क्वेअर. ठीक आहे, फिगरनुसार आपल्याला लक्षात येईल. DOचा स्क्वेअर म्हणजे काय आहे, DN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर. तर खालच्या स्टेपमध्ये काय केलं आहे, DN स्क्वेअर आहे तसंच लिहिलं आहे. आता NO हे कशाचं कॉम्बिनेशन आहे, OC आणि CN. फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल NO. तर NO हे कशाचं कॉम्बिनेशन आहे, OC प्लस CN किंवा CO प्लस NC, कसंही गृहीत धरा. तर NOच्या ऐवजी काय लिहिलं आहे, OC प्लस CN आणि त्याचा स्क्वेअर आहे तसंच लिहिला इंटू DM. DN स्क्वेअर आहे तसंच परत लिहिलं. आता OC प्लस CN ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन कशानुसार करायचं आहे, A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याच्यानुसार. A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असतं, A स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस B स्क्वेअर. त्याच्यानुसार OCचा स्क्वेअर केला प्लस ट्वाईस OC इंटू CN, म्हणजेच टेक्स्टबुकप्रमाणे लिहिलं आहे ट्वाईस NC, वरती आपण CN लिहिलं आणि वरती OC लिहिलं, त्याच्याऐवजी CO लिहिलं आहे, काय फरक पडत नाही. प्लस NCचा स्क्वेअर, वरती CN लिहिलं आहे त्याच्याऐवजी NC स्क्वेअर लिहिलं, A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरनुसार इंटू DM आहे तसंच. आता तिथं खाली डॉट डॉट केलं आहे पहा, किंवा एक रेष मारलेली आहे. तर DN स्क्वेअर आणि शेवटी NC स्क्वेअर आहे. तर DNचा स्क्वेअर आणि NCचा स्क्वेअर जर केला तर काय मिळतं आहे आपल्याला, DC स्क्वेअर. म्हणजे हा एक दुसरा ट्रायंगल आहे, हा छोटा जो ट्रायंगल दिसतोय तो, त्याच्यामध्ये DNचा स्क्वेअर प्लस CNचा स्क्वेअर म्हणजे काय मिळेल, CDचा स्क्वेअर किंवा DCचा स्क्वेअर. ठीक आहे, तर DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर ह्याच्याऐवजी आपण DCचा स्क्वेअर लिहितोय काटकोन त्रिकोणानुसार. प्लस आता हे OC म्हणजे काय आहे, दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स आहे H. तर OC स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिलं आहे, H स्क्वेअर प्लस 2NC ॲज इट इज CO म्हणजे काय H आहे, तर ते COच्या ऐवजी H घेतलं इंटू DM. आता एकाच वेळेस इंटिग्रेशन आतमध्ये अप्लाय केलं आणि DM सुद्धा आतमध्ये अप्लाय केलं. आत्तापर्यंत हे दोन्ही आपण कॉमन लिहित होतो सगळ्यांना. देअरफॉर इंटिग्रेशन DM आधी लिहिलं आहे, नंतर DCचा स्क्वेअर लिहिला आहे, प्लस H स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ DM प्लस ट्वाईस NC इंटू H इंटू DM. आता इंटिग्रेशन ऑफ DM DC स्क्वेअर म्हणजे काय, IC आहे, प्लस इंटिग्रेशन ऑफ DM म्हणजे काय, एका स्मॉल इलेमेंटचं मास आहे. अशा सगळ्या स्मॉल इलेमेंटची ॲडिशन केली, इंटिग्रेशन घेतो म्हणजेच ॲडिशन करत असतो, तर अशा सगळ्या इलेमेंटची ॲडिशन केली म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, टोटल मास ऑफ बॉडी. म्हणजे समजा 1 किलोची बॉडी आहे, त्यातला एक स्मॉल इलेमेंट हा 1 ग्रॅमचा आहे. अशा 1000 स्मॉल इलेमेंटची ॲडिशन केली म्हणजेच 1 kgची बॉडी मिळणार आहे. तसंच हे तर एक स्मॉल इलेमेंट ज्याचं मास DM आहे, त्या सगळ्या इलेमेंटची ॲडिशन केली म्हणजे आपल्याला टोटल बॉडीचं मास मिळणार आहे. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ DM इज कॅपिटल M. प्लस हे जे इंटिग्रेशन ऑफ ट्वाईस NC इंटू H इंटू DM, तर ह्याचं इंटिग्रेशन 0 येते. ते काय येते ते नका विचारात घेऊ, तर ते 0 येते एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, I0 इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर, where integration of DM is capital M and integration of twice NC into H into DM is equal to 0. This is the proof of theorem of parallel axis. म्हणजे आपण एखादी बॉडी घेतोय, तिच्या सेंटरमधून जो काही ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला आहे, तर त्याच्याभोवती बॉडी जर फिरवली तर तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे हे आपल्याला माहीत आहे असं आपण गृहीत धरतोय. आणि त्या सेंटरच्या आजूबाजूला कुठंतरी असा ॲक्सिस घेतोय की जो सेंटरला पॅरलल असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण काकडी जी खाताना आपण जेवताना काकडी घेतो, तिच्या सेंटरमधून जर ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला आणि त्याच्या भोवती बॉडी रोटेट केली तर तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे IC. आणि
सेंटर सोडून जर दुसरीकडे कुठेही तुम्ही ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला आणि त्याच्या भोवती जर बॉडी फिरवली तर ते झालं मोमेंट ऑफ इनर्शिया I0. म्हणजे सेंटरचं माहीत आहे असं आपण गृहीत धरतोय आणि इतर कुठंतरी ठिकाणी ॲक्सिस घेतोय. फक्त कंडिशन एकच की दोन्ही ॲक्सिस एकमेकाला पॅरल आले पाहिजेत. ठीक आहे. तर हे झालं थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. ठीक आहे. एकदम सिम्पल आहे, अवघड असं काही नाही. फक्त मिनिंग माहीत झाली पाहिजे तुम्हाला. I0 म्हणजे काय, IC म्हणजे काय. आणि ह्याच्या आधी जे मी तुम्हाला सांगितलं आहे की एका पार्टिकलचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो काय असतो, प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. इथं फिगरमध्ये माझ्याकडून चुकून D या ठिकाणी स्मॉल इलेमेंट दाखवायचं राहिलं आहे, ज्याचं मास किती असणार आहे, DM. पुढच्या परपेंडिक्युलरमध्ये मी दाखवले पहा, P या ठिकाणी DM हा इलेमेंट दाखवला आहे, म्हणजे P ही पोझिशन दाखवतोय आणि DM हा त्या पार्टिकलचं मास दाखवतोय. तसंच इथं गृहीत धरा की D या ठिकाणी काय आहे, D ही पोझिशन आहे एका इलेमेंटची, ज्याचं मास किती आहे, DM एवढं आहे. ठीक आहे. तर हे झालं थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. नंतर आपण पाहणार आहोत थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस.